हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण नागपंचमी स्पेशल इथे खाटोळी तयार करणार आहोत। खूप मस्त टेस्टी होते, घरगुती साहित्यातून तयार होणारी रेसिपी आहे। कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। खाटोळी बनवण्यासाठी इथे आपण काही साहित्य घेतलेले आहेत। इथे मी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ मी ते धुवून 2 दिवस सुकवून घेतलेले आहेत। व्यवस्थित सुके होतील असे सुकवून घेतलेले आहेत। इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी असं तांदूळ आहे। 1/2 वाटी होईल एवढा गूळ घेतलेला आहे। वाटीपेक्षा थोडं जास्त भरून असं गूळ घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी नारळाची घेतलेली आहे। ते बारीक किसून घेतलेले आहे। किसणीच्या साहाय्याने ते बारीक किसून घेतलेलं आहे। इथे मी काजू, मनुका, 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला काय करायचे, तांदूळ आहेत ना ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि रव्यासारखे आपल्याला ते बारीक करून घ्यायचं। आपला रवा कसा असतो त्याप्रमाणे आपल्याला ते बारीक करून घ्यायचे। तांदळाचा रवा तयार करून घेऊयात आपण। इथे बघा आपण तांदळाचा असा रवा करून घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे। गॅसवरती मी पातेलं ठेवून त्याच्यामध्ये 3 वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे। गूळ आणि पाणी उकळते तोपर्यंत इथे एका पातेलीमध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण जे रवा तयार करून घेतलेला आहे तांदळाचा ते टाकून भाजून घ्यायचे। जास्त नाहीये, हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। हलकासा रंग बदललेला आहे। आता हे आपण बंद करायचं, जास्त भाजायचं नाहीये, त्याचा रंग बदलून नाही द्यायचं, एकदम सोनेरी रंग होईपर्यंत नाही द्यायचे। हलकासा रंग बदलला की गॅस बंद करायचे। पाण्याला उकळ आलेली आहे, गूळ आणि पाणी मिक्स होत आलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊया, बारीक किसून घेतलेला आलं आणि ह्याच्यामध्ये मनुका आणि काजू टाकून घेते। तुम्ही ह्याच्यामध्ये ते तळून टाकले तरी होणार आहे, पण ह्याच्यामध्ये ते छान असे सॉफ्ट होतात, शिजले जातात, त्याच्यामुळे तळण्याची गरज लागत नाहीये। इथे बघा मी नारळ घेतलेले आहे, 1 वाटी नारळ। आता हे काय करणार आहे, मी ह्याच्यातला अर्धा भाग ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि अर्धा आपल्याला लास्ट लागणार आहे, त्याच्यासाठी मी ठेवून घेणार आहे। त्याला चांगली मोठी उकळ येऊन द्यायची आहे। ह्याला छान उकळ आली तर ह्याच्यामध्ये आपण रवा जे आहे तांदळाचं ते टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे। हे तांदूळ आहे तर शिजायला थोडा वेळ लागतो, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवायचे आणि झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचे। गुळाच्या पाकामध्ये तांदूळ आपले छान फुलून आलेले आहेत, बघू शकताय, मस्त शिजलेत। आता आपल्याला 2 मिनिटं असंच गॅस एकदम बारीक करायचे आणि असं हलवत राहायचे जोपर्यंत हे कढईपासून सुट्ट होत नाही, अलगद बाजूला होत नाही, तोपर्यंत आपल्याला असं मिक्स करत राहायचं। इथे बघा कढईपासून हे असं सुटायला पाहिजेत आणि ह्याला असं चिकटपणा यायला पाहिजे। आता आपण गॅस बंद करायचंय। इथे मी ताट घेतलेले आहे, त्याला तूप लावून घ्यायचं आपल्याला। सगळीकडे व्यवस्थित तूप लावायचे जेणेकरून आपल्याला ज्या वड्या पाडायच्या आहेत त्या पटकन इझिली निघाल्या जातील, म्हणून आपण असं सगळीकडनं तूप लावून घेऊयात। आता आपल्याला हे सगळं ह्याच्यामध्ये काढून घ्यायचंय आणि सगळीकडनं असं लावून घ्यायचं। आपल्याला हे ताटाला सगळीकडनं असं व्यवस्थित लावून घ्यायचे। त्याला वरतून असं थोडंसं शाईन करायचे, वड्या दिसायला छान दिसायला पाहिजे, त्याच्यासाठी जास्त जाड पण नाही की पातळ पण नाही करायचंय, मीडियम ह्याच्यावरतीच ठेवायचे। इथे सर्व आपण एकत्र असं लावून घेतलेलं आहे, एका लेवलला केलेलं आहे। गरम गरम असतानाच आता आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर काढायच्या आहेत। फक्त आपल्याला वड्या पाडून गरम असतानाच घ्यायचे। इथे आपण सगळ्याशा वड्या पाडूयात। सर्व वड्या पाडून झाले की त्याच्यावरती सजावटीसाठी आपण थोडं ओलं नारळ टाकून घेऊयात। वरतून असं ओलं नारळ लावलं ना
तर ते खायला येतं ना दाताखाली, खूप छान चव लागते आणि सजावटीला सुद्धा दिसायला खूप छान दिसतं। आता हे आपले तयार झालेले आहेत सर्व खाटोळी। आता आपण थंड करून घ्यायचंय पूर्ण। इथे बघा मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत, खूप छान आणि ते खूप जाड पण नाही की पातळ पण नाही आहेत, चवीला तर अप्रतिम होतात। तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। नागपंचमी स्पेशल खाटोली आपली तयार झालेली आहे, खूप टेस्टी, दिसायला पण सुंदर, रंगसुद्धा सुंदर आलेला आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।